डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेला दिलासा नाही। रमेश म्हात्रेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली। रमेश म्हात्रे आणि इतर 4 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 14 दिवसांची वाढ करण्यात आली। कल्याण सत्र न्यायालयामध्ये आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार पडली। बोंधू अशोक खरातनं आर्थिक फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं। समता पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली। शिर्डी पोलिसांकडून शाखा व्यवस्थापक मिलिंद बनकरला अटक करण्यात आलेली आहे। समता पतसंस्थेमध्ये अशोक खरात नॉमिनी असलेली 100 खाते असल्याचं बोललं जातं। तर पुणे महापालिका प्रशासनाला कोर्टाचा दणका पाहायला मिळतोय। शिवाजीनगर कोर्टानं पालिका आयुक्त अमोल किशोर राम यांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश दिलेले होते। जप्तीमुळे आयुक्त महापालिकेत फिरकलेलेच नाहीत अशी देखील माहिती मिळते। फुरसुंगी कचरा डेपोसाठी भूसंपादन केलेले शेतकरी महापालिका प्रशासनाच्या विरोधात कोर्टात गेले। पालिकेनं अद्याप शेतकऱ्यांना मोबदला न दिल्यामुळे कोर्टानं जप्तीचा आदेश दिलेला आहे। गेली 25 वर्ष कचरा डेपो बाधित शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत असल्याची देखील माहिती आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेत भाजपच्या बॅनरबाजीवरून वाद निर्माण झाला। जिल्हा परिषदेच्या भिंतीवर कोणतेही राजकीय बॅनर लागू नये असं दानवेंनी म्हटले। ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांच्याकडून टीका, तर भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्षांकडून बॅनरबाजीचं समर्थन करण्यात आलेलं आहे। जिल्हा परिषदेच्या भिंतीच्या आत कोणते राजकीय पक्षाचं बॅनर लागलं, कोणते कार्यालयात? हे शासनाचं शासकीय कार्यालय आहे, पक्षाचं नाही। त्याच्यामुळं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजीचं लागलं असेल तर काही हरकत नाही, पण त्याच्यात भारतीय जनता पार्टी असेल तर ते चुकीचं आहे। अर्थाने राज्यपाल महोदय असतील, सरकारी अधिकारी असतील, ते पण महाराष्ट्राचेच भूमिपुत्र आहेत, या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत, म्हणून त्यांचा फोटो आम्ही या ठिकाणी घेतला, त्यात कुठलाही गैर नाही, अजिबात नाही, त्याचं काहीच नाही। शासकीय कार्यालय असेल हे सगळ्यांचं आहेत। वेगवेगळ्या पक्षांचे नेत्याचे वाढदिवस या ठिकाणी साजरे होतात। प्रत्येक पक्षाच्या नेत्याचे त्या विभागाचे मग आदरणीय वेगवेगळ्या पक्षाचे सभापती असतील, गटनेते असतील, ते त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी बॅनर लावत असतात। मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे TDRFच्या जवानाचा मृत्यू झालाय। विकास गोरे असं मृत्यू झालेल्या TDRFच्या जवानाचं नाव आहे। विकास गोरेंच्या पार्थिवासमोर आई आणि पत्नीचा आक्रोश पाहायला मिळाला। 2 चिमुकल्या जुळ्या मुलींच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपलं। घरातील कर्ता पुरुष गेल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। जीवन घेतलाय त्या पोरींसाठी काहीतरी ते शासनाने करावा। त्या खड्डे बुजाचा माझ्या शिरी झाला, माझा पोरता अटकात न्यायला, कसा लोकांचा नको न्यायला, म्हणून त्यांनी काहीतरी करावा। दुसऱ्याची नको आणि व्हायला माझा पोर गेला तो काय तर येणार नाही, पण दुसऱ्यांसाठी जीवन जगाला ते करावा, काहीतरी पोरींसाठी काहीतरी करावा शासनाने। शहापूरच्या भारंग नदीच्या पुलावरील खड्ड्यांमुळे TDRF जवानांचा मृत्यू झालेला आहे। जवानाच्या मृत्यूनंतर जाग आलेल्या प्रशासनानं तातडीनं खड्डा बुजवला। मात्र अवघ्या 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावरील आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ महामार्गावर अजूनही मोठमोठे खड्डे कायम आहेत। काही खड्डे 1.5 ते 2 फूट खोल आहेत, तब्बल 6 फूट रुंद असून रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे। नाशिक मुंबईला जाणाऱ्या मार्गावरती आज सकाळीच पाहिलं गेलं तर TDRF मध्ये काम करणाऱ्या जवानाचा आज दुर्दैवी खड्ड्यामुळे मृत्यू झाला आहे। मात्र त्यानंतर प्रशासनाने तो खड्डा बुजवलाय। मात्र त्याच्या काही अंतरावर म्हणजे अवघे 2 किलोमीटरवरती आसनगाव रेल्वे स्थानक आहे आणि त्याच मुख्य रस्त्यावरती आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले दिसून येत आहेत। विशेषतः या खड्ड्यातून मार्ग काढत वाहन चालकांना तारेवरची कसरत करत या ठिकाणी वाहन चालवावे लागत आहेत। एकंदरीत पाहिलं तर 6 फूट रुंदीचा हा खड्डा आहे आणि आपण एकंदरीत या ठिकाणी पाहिलं तर ही काठी आहे। आपण पाहिलं तर आपण पाहू शकता इकडे 1.5 ते 2
2 इंच काठी जी आहे ती या खड्ड्यामध्ये जाते, म्हणजे एखादी वाहन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगाने आलं तर या खड्ड्यामध्ये ती मोठ्या प्रमाणात आढळून या ठिकाणी आढळली तर मोठ्या प्रमाणाचं नुकसान त्या गाडीचं होऊ शकतं. अजून किती जणांचे बळी हे प्रशासन घेणार, अशा प्रकारचा संतप्त सवाल या वाहन चालकाकडनं उपस्थित केला जात आहे. कॅमेरा पर्सन अजय सह सुनील जाधव, TV9 मराठी, आसनगाव. मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड परिसरातील सर्व्हिस रोडची चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्यानं वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय. हा रस्ता तातडीनं दुरुस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते. मी आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असलेल्या अंतर्गत रस्त्यावरती. आपण बघितलं माझ्या मागे हा कोलाड नाक्यावरील अंतर्गत रस्ता आहे. कोलाड आंबे गाव नाक्यावरील हा अंतर्गत रस्ता आहे आणि हा रस्ता जो आहे तो अंतर्गत अनेक गावांना जोडण्याचं काम करतो. अनेक जे आहे ते छोटे मोठे खेडेपाड्यांना जोडण्याचं काम करतो आणि त्याच रस्त्यावरती आता आपण एकंदरीत बघितलं तर खड्ड्यांचं साम्राज्य जे आहे ते पूर्णतः निर्माण झालेलं आहे. हा कोलाड नाक्याचा पूर्णतः परिसर आहे. अनेक जी छोटी मोठी वाहनं आहेत ते याच रस्त्यावर प्रवास करत असतात. पूर्णतः मानसिक त्रास देखील आता वाहन चालकांना व्हायला लागलेला आहे आणि तरी देखील अद्यापपर्यंत हे जे काही अंतर्गत रस्ते आहेत त्याची परिस्थिती जी आहे ती सुधारत नाही आहे. राज वैशंपायन, TV9 मराठी, कोलाड, रायगड.